रोहित आर्या यांच्या संदर्भामध्ये विभागाकडनं सविस्तर अहवाल मागविण्यात येत आहे। तो अहवाल प्राप्त झाला की आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवू। आताच्या घडीला प्राथमिक पातळीवर जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार रोहित आर्या यांच्या अप्सरा एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवणं या संदर्भामध्ये 14 सप्टेंबर 2022 रोजी एक निवेदन शासनाला प्राप्त झालेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की शासनाचं कोणताही प्रकल्प कोणतीही योजना राबविण्याच्या संदर्भामध्ये एक विहित कार्यपद्धती आहे। उदाहरणार्थ एखादा प्रकल्प एखादी योजना कोणत्या हेडमधून आपण राबवणार, त्यासाठी त्याला मान्यता शासनाची मिळालेली आहे का, त्यासाठी किती खर्च येणार आहे, त्याचा संपूर्ण प्रकल्प अहवाल, कशा पद्धतीने ती योजना राबवली जाणार आहे, आणि मग हे सगळं मान्यता शासनाच्या विहित पातळीवरनं प्राप्त झाल्याच्या नंतर त्यामध्ये मग त्याचं प्रारूप तयार करणं, त्याच्या टर्म्स कंडिशन, त्याची कार्यपद्धती, मग त्या संदर्भातलं निविदा बोलवणं, आणि मग त्या विहित कार्यपद्धतीच्या नुसार मग ते जे कोण त्या नियमाप्रमाणे बसत असेल त्याला ते काम त्या ठिकाणी दिलं जात आहे। मला वाटतं की आत्ताच्या घडीला या संदर्भामध्ये असं कुठलीही प्रक्रिया रोहित आर्या यांच्या या संस्थेच्या संदर्भामध्ये दिसून येत नाही। अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेने स्वच्छता मॉनिटर या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता शाळांकडून काही ठिकाणी रक्कम जमा केली असं त्या ठिकाणी माहिती मिळाल्याच्या नंतर तसं शासनाला या ठिकाणी अपेक्षित नाही, आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये पण काही कार्यवाही त्या ठिकाणी झालेली दिसते आहे। याचा संपूर्ण अहवाल आल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही तो ठेवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।